वाशिम जिल्ह्यात पेट्रोल डिझेलचा अक्षरशः आटापिटा सुरू आहे. पंपांवर नो स्टॉकचे बोर्ड, शेतात उभे ट्रॅक्टर आणि अडचणीत सापडलेला बळीराजा. अखेर ही टंचाई का निर्माण झाली आणि जबाबदार कोण? वाशिम जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलची गंभीर टंचाई निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील अनेक पेट्रोल पंपांवर इंधनाचा साठा पूर्णपणे संपला असून नो स्टॉकचे फलक लावण्यात आले आहेत. विशेष म्हणजे पंप मालकांनी नियमितपणे पैसे भरून इंधनाची ऑर्डर दिली असतानाही पुरवठा होत नसल्याचा आरोप केला जातोय. अकोला जिल्ह्यातील गायगाव येथील डेपोतून इंधन पुरवठा विस्कळीत झाल्यामुळे ही समस्या निर्माण झाल्याचे सांगितले जात आहे. या टंचाईचा सर्वाधिक फटका बसला आहे तो ग्रामीण भागाला. सध्या शेतीच्या कामांचा हंगाम सुरू असताना डिझेल अभावी ट्रॅक्टर आणि जेसीबी मशीन अक्षरशः ठप्प झाली आहे. नांगरणी, मशागत यांसारखी महत्वाची कामे रखडली असून शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे. याशिवाय मजुरांनाही कामे मिळेनासे झाले असून त्यांच्या रोजीरोटीवरही संकट ओढविले आहे. वाहनधारक आणि पंप चालकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण असून प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला जात आहे. आता प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून गायगाव डेपोतून इंधन पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी जोर धरत आहे. अन्यथा येणाऱ्या शेती हंगामावर मोठा परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.